आज आपण करणार आहोत तो म्हणजे 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे विशेष मेकअप करणार आहोत. छान तयार व्हायचं असतं आणि त्यासाठी कशा प्रकारे तुम्ही मेकअप करणार आहे, झटपट रेडी होणार आहे आणि हा मेकअप तुम्ही फक्त 2 साहित्यामध्ये कसं करणार आहात ते आपण बघणार आहोत. ते साहित्य काय आहे ते तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल आणि त्यासाठी तुम्ही कसं प्रकारे ते वापरलं पाहिजे, काय टिप्स फॉलो केली पाहिजे, त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग वेळ न गमावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण लिप बाम यूज करून घेणार आहोत आपल्या लिपसाठी, ज्याने आपले लिप्स आहे जे ड्राय होऊ नये त्यासाठी. आणि जेव्हा आपण लिपस्टिक यूज करू तर ती छान ब्लेंड होऊन व्यवस्थित लागते. छान आता सीताफळचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर यूज करू शकतात, पण मला बेस्ट वाटतं सीताफळचं मॉइश्चरायझर. आता आपण ह्यासाठी आज फाउंडेशन यूज करणार आहोत, पण फाउंडेशनमध्ये आज ट्रिक यूज करणार आहोत, ती म्हणजे विको टर्मरिकची क्रीम, ज्याच्यामध्ये मी फेसेस कॅनडाचं फाउंडेशन आहे, ज्याचा शेड हा लाईट आहे. छान आपल्याला विको टर्मरिकची क्रीम आणि फेसेस कॅनडाचं फाउंडेशन हे दोन्ही पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ब्रशच्या साह्याने आपण ते छान एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, हाताने सुद्धा आपण ब्लेंड करू शकतो. तुम्हाला लगेच फरक जाणवत असेल. तर नेकला सुद्धा यूज करणार आहोत. आता आपण आज कॉम्पॅक्ट पावडरच्या ऐवजी वापरणार आहोत पॉन्ड्सचं टॅल्कम पावडर. तुम्हाला जर वाटत असेल टॅल्कम पावडर नाही यूज करावं, कॉम्पॅक्ट पावडर यूज करावं, तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. पण बघू शकता तुम्ही टॅल्कम पावडरने सुद्धा छान रिझल्ट हा भेटत आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. आपण ब्रशच्या साह्याने टॅल्कम पावडर पूर्ण चेहऱ्याला, नेकला, फेसला वापरला आहे आणि छान आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर सारखा बेस्ट रिझल्ट भेटलेला आहे. जर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर संपला असेल तर तुम्ही हे यूज करून बघू शकता. आता आपण आय मेकअप करणार आहोत. यासाठी तुमच्या पॅलेटमधला लाईट शेडमधला थोडासा डार्क शेड असतो, तर तो आपण आयलिड्सला वापरणार आहोत. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा डार्क असलेला शेड वापरणार आहोत. आणि आपण नंतर गोल्डन कलर आहे तो मी फिंगर्सच्या मदतीने ते फक्त टॅप करून घेणार आहे. नंतर ब्रशच्या मदतीने आपण त्याला छान ब्लेंड करून घेणार आहोत.
ब्रश आहे तर त्या ब्रशच्या मदतीने आपण त्याला छान ब्लेंड करून घेणार आहोत. आयशॅडो आपण खाली थोडंसं जे कलर्स वरती यूज केले होते जे आय मेकअप करताना तेच आपण लावून घेणार आहोत. हायलायटर यूज करणार आहोत आय कॉर्नरला. नंतर आपण आयलाइनर वापरणार आहोत आणि आयलाइनर वापरताना कधी पण एक बारीक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर त्याला थोडंसं ब्रॉड करून घ्यायचं, म्हणजे आपला आय मेकअप हा परफेक्ट होऊन जातो. आयलाइनर परफेक्ट लागलं जातं. आता आपण आयब्रो फिल करून घेणार आहोत. ब्रशच्या मदतीने आपण लॅक्मेची ही लिपस्टिक आहे ती यूज करणार आहोत. आता वापरणार आहोत ब्लश. ब्लश केलं की एकदम मेकअप छान दिसतो आपला. आपला चेहऱ्याचा मेकअप डन झालेला आहे. आता आपण हेअरस्टाईल यूज करणार आहोत. तर हेअरस्टाईल करण्यासाठी छान 2 पार्टिशन करून घेणार आहोत आपण कोंबच्या मदतीने. त्याचा आपण छान एक छोटासा पफ करून घेणार आहोत आणि तिथे हेअरपिनच्या मदतीने त्याला टिक करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडने सुद्धा मी पफ करून घेतलेला आहे आणि उरलेले जे केस आहेत त्याची आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशी हेअरस्टाईल करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपली हेअरस्टाईल रेडी झालेली आहे. तुम्ही तुमचे केस बघू शकतात. तुम्ही असे तुमचे केस मोकळे सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही त्याची सागर वेणी, 4 पदरी, सिंपल वेणी सुद्धा घालून बघू शकता.
आता माझ्याकडे आहेत निळ्या बँगल्स. ह्या निळ्या बँगल्स मी घालून घेणार आहे, ज्यामुळे असं आपलं परफेक्ट मेकअप होणार आहे. आपला फायनल लुक रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छान असा लुक रेडी झालेला आहे. हेअरस्टाईल छान केलेली आहे आपण. तर तुम्हाला हेअरस्टाईल मेकअप व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.